वाकलन टीमचे पुरस्कर्ते आदरणीय भावेशजी गायकर साहेबांच्या माध्यमातून हे पारितोषिक आहे. चला आपण सामना सुरू करूया. सामना सुरू होतो आहे. क्वार्टर फायनल नंबर 2 भावेश 11 जीजी स्पोर्ट्स वाकलन विपक्ष गावदेवी खार्डी या दोन टीम मध्ये. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. जो संघ जिंकेल तो संघ टॉप 4 मध्ये क्वालिफाय होईल. पहिला चेंडू या 20 लाईन पावी लागणार आहे. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. या अवांतर धावेने श्री गणेश होतोय. धावसंख्या आहे 1. स्ट्रायकिंगला बॅट्समन केतन म्हात्रे आहेत. खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा बायकर मॅन केतन म्हात्रे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. वाकलन टीमला नेहमीच त्यांचा सपोर्ट राहिलेला आहे. ISPL मध्ये त्यांना आपण पाहणार आहोत त्यामुळे ते खेळत नाही आहेत परंतु त्यांचाच संघ आहे वाकलन संघ. धावसंख्या आपण पाहू शकाल 2 धावा धावफलकावरती. खार्डी टीममध्ये देखील केतन म्हात्रे आहे जो विस्फोटक फलंदाज आहे. सामना अतिशय महत्त्वाचा या दोन्ही संघांसाठी आपण पाहतोय. खार्डी विपक्ष वाकलन. मिस्टायमिंग झेलची शक्यता असेल. 2 फिल्डर आले होते. झेल कोण पकडेल हा प्रश्न चिन्ह निर्माण झाला होता आणि झेल झाला ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. जीवनदान जीवनदान मिळत आहे फलंदाज सूरज फौजदारला. धावसंख्या आहे 3. कॉलिंग होऊ शकले नाहीये. यस आय विल टेकन या 3 शब्दांचा वापर झाला नाहीये त्यामुळेच हा झेल सोडला जातोय. बॅकफुटला गेले. स्क्वेअर कट करतायत. चांगली फिल्डिंग सनी होते. शॉर्ट कव्हर पॉईंटला धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या 3. बेस्ट वर्सेस बेस्ट हे बॅटल सध्या सुरू आहे. खार्डी विपक्ष वाकलन. बॅटच्या आतली कडा आहे. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. आलाय हा डॉट बॉल. किरण म्हात्रे आहेत यष्ट्यांच्या पाठीमागे. महाराष्ट्राचा बाईक सम्राट केतन म्हात्रे यांचे मोठे बंधू. धावसंख्या 3 आहे. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी. अचूक लाईन अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतायत गोलंदाज जीत भोईर. 4 चेंडू फेकलेत. अवघ्या 3 धावा आल्यात या षटकामध्ये. डान्सिंग डाऊन द विकेट. पुन्हा एकदा मिसटायमिंग आहे. डीप मध्ये फिल्डर येतील चेंडूवरती. 1 धाव झाली कंप्लीट आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिळतील या चेंडूवरती पुन्हा 2 धावा आणि धावसंख्या 2ने पुढे जाईल. 5 धावा धावफलकावरती. एकही मोठा फटका आला नाहीये. पाच चेंडू फेकलेत. अवघ्या 5 धावा खर्च करतोय गोलंदाज जीत भोईर. ठाणे जिल्ह्याचा शूरवीर त्याचं नाव आहे जीत भोईर. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. अपील आणि अपील उचलून धरले पंचांनी. फिंगर अप. फलंदाज झाल्या बाद. बिग विकेट डाऊन. रन मशीन केतन म्हात्रे बॅक टू द पवेलियन.
थँक्यू. नवीन फलंदाज आपण पाहू शकाल करण येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. गोलंदाजी मार्कवरती या दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहू शकाल गोलंदाज निशांत भोईर येतोय. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी आपण पाहिली. जीत भोईरने अवघ्या नक्कीच 5 धाब्यांचं षटक हाताळलेलं आहे या मॅचमध्ये. या आधीच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं असेल जगदंबा वाकलन बी या संघाने नक्कीच टॉप 4मध्ये क्वालिफाय झालेले आहेत आणि याही मॅचमध्ये वाकलन ए संघ इन ॲक्शनमध्ये आहे. बाणाशेठ गायकर यांचा संघ आपण पाहतोय. भावेश गायकर यांच्या नावाने हा संघ खेळतो. ड्राईव्ह करतायत. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव या चेंडूवरती. धावसंख्या आपण पाहू शकाल 1ने पुढे जाईल. 6 धावसंख्या 6. कमबॅक करावं लागेल खार्डी या टीमला. खार्डी टीम नामवंत संघ आहे. दोन्ही संघ नामवंत संघ आहेत. दोन्ही संघ नक्कीच इन्फॉर्म संघ आहेत या सीझनमध्ये. या कल्याण डोंबिवली ग्रामीणमध्ये गतीमध्ये परिवर्तन, फिंगर रोल केले होते. चेंज ऑफ पेस व्हेरिएशन आपण पाहिलं. त्याला सॉफ्ट हँडने खेळतायत. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती. ज्या खार्डी संघाने या संपूर्ण स्पर्धेमध्ये चौकार षटकारांची आतिषबाजी केली आहे त्या खार्डी संघाला आतापर्यंत शांत ठेवलं जात आहे वाकलन या संघाच्या माध्यमातून. दोन्ही 12 मॅननी देखील आपले देव पाण्यामध्ये ठेवलेले आहेत. ते देखील प्रार्थना करतायत पिंटू शेठ की नक्कीच आमचा संघ जिंकू दे. जर संघ जिंकला तर त्यांना देखील सायकल मिळणार आहे. पिंटे शेठ पाटील अधिकदादा पाटील यांची संकल्पना आहे. खऱ्या अर्थाने नक्कीच या ठाणे जिल्ह्यामध्ये, या रायगड जिल्ह्यामध्ये, या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा असं घडतंय की 12 मॅन पंच आणि समालोचकांना सायकल आहेत. फिंगर रोल केले होते. लेग ब्रेक हा चेंडू. डॉट बॉल येतोय. व्हेरिएशन आहे. सुरेख गोलंदाजी. ॲक्शन रिप्ले आपण पाहतोय या चेंडूचा. लेग ब्रेक केलं होतं गोलंदाज निशानने आणि पूर्णपणे बीट केलं फलंदाज सूरजला. सूरज आणि करण ही जोडी आहे. ॲक्शन रिप्ले आपण पाहतोय. क्या बात आहे. चांगली गोलंदाजी. फिंगर रोल केले होते या चेंडूवरती. ड्राईव्ह करतायत. गॅपमधून चेंडू चाललाय सीमा रेषेच्या दिशेने आणि खराब फिल्डिंग. सीमा पार. हा येतोय चौकार. सोमत धावसंख्या 4ने पुढे जाईल. 11 धावा धावफलकावरती. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय या मॅच मध्ये खार्डी या संघाला. आवाज महाराष्ट्राचा विश्वनाथ शेठ भंडारी यांचे ते आगमन होत आहे. लाईन पाहावी लागणार आहे. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. धावसंख्या आपण पाहू शकाल 12. मेडन ओव्हरसाठी 1000 रुपये. लागोपाठच्या 3 चौकारांसाठी 500 रुपये आणि जो कोणताही फलंदाज 3 धावा धावून पूर्ण करेल त्याच्यासाठी 200 रुपये. आवाज महाराष्ट्राचा विश्वनाथ शेठ भंडारी यांच्या माध्यमातून आणि हॅट्रिकसाठी विकेट हॅट्रिकसाठी 500. लॉफ करतायत. पाठवलंय लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. धावसंख्या आहे 18 धावा. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 18 बनवल्यात गावदेवी खार्डी या टीमने.
चला यापुढील सामना असेल नारिवली विपक्ष दहिसर. शेवटचा सामना असेल आजच्या या दिवसातील. चला दोन्ही संघाने एक टॉस साठी या. नारिवली आणि दहिसर या दोन संघांच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉस साठी या. गोलंदाज आहेत उमेश भोईर. फुल टॉस. एलिव्हेशन नाहीये. क्षेत्ररक्षक येत आहेत ऋषी भोईर. प्रयत्न खूप चांगले केले होते. प्रयत्नांना यश मिळत नाहीये. सीमा पार चौकार. धावसंख्या 4 ने पुढे जाईल. 22 22 धावा. स्विंग नमीस. प्रचंड वेग आहे. डॉट बॉल येतोय. जेव्हा जेव्हा वाकलन संघ खेळतो तेव्हा तेव्हा खऱ्या अर्थाने यूट्यूब वरती जी व्ह्युअर्सची संख्या असते ती दुपटीने वाढत असते आणि आता देखील भरपूर संख्येने प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत आहेत. 1000 पेक्षा जास्त प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेतात. त्याही प्रेक्षकांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. सामना क्रमांक 7वा सुरू आहे आजच्या दिवसातील क्वालिफाईंग मॅच क्वार्टर फायनल. ऑन साइडला खेचलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. सीमा पार षटकार. षटकार येतोय करणच्या बॅट मधून. धावसंख्या 28 28 धावा. चला यापुढील सामना असेल नारिवली आणि दहिसर या दोन संघांमध्ये. मिस्टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर आहेत. एक धाव झाली कंप्लीट. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमा रेषेच्या बाहेर. हा येतोय चौकार. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 33 धावा धावफलकावरती. खऱ्या अर्थाने सापाड चषक सुरू आहे आणि सापाड चषकाच्या अनेक रील्स आपण पाहतोय. नक्कीच इंस्टाग्राम वरती आगरी व्हिडिओग्राफी हा पेज आहे इंस्टाग्राम वरती वंश मडवी यांचा. त्याला आपण प्लीज फॉलो करा ही विनंती असेल. दरम्यान फलंदाज झालाय बाद. विकेटचं बटन लागतोय. अजून एक धक्का. गावदेवी खार्डी
या टीमला करण बॅक टू द पविलियन. थँक्यू सो मच. न्यू बॅट्समन बॅटिंग करण्यासाठी येत आहे. सौरभ येतोय. खऱ्या अर्थाने ज्या गोष्टीचा उल्लेख केला की अनेक रील्स आपण पाहतोय, अनेक व्हिडिओज आपण पाहतोय सापाड चषकाच्या आगरी व्हिडिओग्राफी या इन्स्टा पेजवरती. आमचे वंश मडवी यांचं हे इन्स्टा पेज आहे, त्याला जास्तीत जास्त फॉलो करा जेणेकरून सापाड चषकाचे अनेक व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील. अंतिम चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या आपण पाहू शकाल 33. उमेश गोलंदाजी मार्कवरती. अंतिम चेंडू शिल्लक आहे या षटकातील. स्विंग अँड मिस, प्रचंड वेग, डॉट बॉल येतोय. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 2 बाद, 33 धावा गावदेवी खार्डी या टीमच्या. थँक्यू सो मच. ओम साई मित्रमंडळ सापाड आयोजित नक्कीच भव्य पालखी सोहळा आहे. 1 जानेवारी ते 7 जानेवारी सापाड गाव ते कल्याण श्री क्षेत्र शिर्डी येथे नक्कीच ही पालखी निघणार आहे. सर्व साई भक्तांना विनंती असेल आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून या पालखी सोहळ्यामध्ये आपला सहभाग नोंदवायचा आहे. नवीन वर्षामध्ये 1 जानेवारी ते 7 जानेवारी हा पालखी सोहळा. ऑन साईडला खेळतात. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव झाली कंप्लीट. एकच धाव मिळते चेंडूवरती. अंतिम षटकामध्ये ऋषी भोईर येतोय गोलंदाजी मार्कवरती. धावसंख्या आहे धावफलकावरती 34. 34 धावा धावफलकावरती आहेत. अंतिम षटक गोलंदाज ऋषी यांचं. स्ट्राईक इनला बॅट्समन सौरभ आहेत. ओर द विकेटने ऋषी भोईर. ऑन साइडला ग्लोरियस स्ट्रोक. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर षटकार येतोय सौरभच्या बॅटमधून. सोमत धावसंख्या 6 ने पुढे जाईल. 40 धावा धावफलकावरती आहेत. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. भरपूर संख्येने प्रेक्षक देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्याही प्रेक्षकांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. या सापाड चषकामध्ये दिवस क्रमांक 5वा सुरू आहे आणि सामना क्रमांक आजच्या दिवसामधील 7वा आपण पाहतोय. एका बाजूला वाकलन संघ त्यांना फाईट करतोय, तो म्हणजेच खार्डी संघ. ड्राईव्ह करतायत. कव्हर ड्राईव्हचा फटका डीप मध्ये फिल्डर आहेत उपस्थित. स्वीपर कव्हरला एकच धाव मिळत्या चेंडूवरती. धावसंख्या आपण पाहू शकाल 1 ने पुढे जाईल. 41 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. सापाड चषक ज्या स्पर्धेमध्ये भरघोस पारितोषिक आहेत.
आणि क्लीन बोल्ड फलंदाज झाले बाद विकेटचं पतन यष्ट उद्ध्वस्त दांडी गोल यू मिस आय विल डेफिनेटली इट सूरज बॅक टू द पवेलियन थँक यू क्या बात आहे भावेश गायकर यांच्या नावाचं गुणगान गाणारं हे गीत आपण ऐकलं त्याच नावाने हा संघ खेळतोय भावेश 11 जीजी स्पोर्ट्स वाकलन लाईन लाईन पाहावी लागेल पंच आमच्याकडे वळत आहेत पंचांच्या इशारा व्हाईट बॉलचा येतोय मिळते तर धाव धावसंख्या एकने पुढे जाईल 42 42 धावा दोन चेंडू अजूनही शिल्लक आहेत या पहिल्या इनिंग मधील धावसंख्या 42 अपील करतायत अपील फेटाळली पंचांनी आणि लेग बाईच्या स्वरूपात मिळते एक धाव धावसंख्या एकने पुढे जाईल 43 धावा धावफलकावरती आहेत शेवटच्या षटकातील शेवटचा हा चेंडू शिल्लक आहे धावसंख्या 43 अंतिम चेंडू कव्हरला खेळतायत क्षेत्ररक्षक चांगली फिल्डिंग करतायत आणि मिळते फक्त आणि फक्त एकच धाव 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 44 आणि 45 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी भावेश 11 जीजी स्पोर्ट्स वाकलन या टीम समोर 24 चेंडू टार्गेट आहे 45 धावांचं चला आपण टॉस करूया नेक्स्ट मॅच नारिवली विपक्ष दहिसर या दोन संघांमध्ये क्वार्टर फायनल नंबर 3 नारिवली आणि दहिसर चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या दहिसर चे कॅप्टन आपण या टॉस साठी कारण की नारिवलीचे संघनायक इथे उपस्थित आहेत चला दहिसर या टीमचे कॅप्टन टॉस साठी या लवकरात लवकर वारंवार आम्ही सूचना करतोय अनाउन्समेंट करतोय प्लीज विनंती असेल आपण या नारिवली आणि दहिसर शेवटचा सामना असेल आजच्या दिवसामधील चला आपण टॉस करूया नामदेव भंडारी साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया या सामन्याचा छापाचा कॉल आहे आणि आलेला आहे छापा टॉस जिंकलेला आहे दहिसर या संघाने टॉस जिंकलाय निर्णय काय असेल
नाही, प्रत्येक कॅप्टन पेंडिंग ठेवतोय असं चालणार नाही. एवढी मोठी स्पर्धा आहे. प्लीज विनंती असेल इथेच तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल. तर निर्णय काय असेल? कारण की आज 5 ते 6 संघ असे झाले की टॉस झाला आणि पेंडिंग ठेवले. संघ इथे पूर्ण उपस्थित आहे, त्यामुळे विनंती असेल दहिसर या टीमला 2 मिनिटांमध्ये आपण निर्णय आपला कळवायचा आहे. चला, फ्रूट आहेत नारिवली टीम, कॅप्टन या निखिल. 45 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये आणि या धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण. मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक, व्हॉइस ऑफ पनवेल, पनवेल समालोचक समितीचे उपाध्यक्ष आमचे गुरुवर्य योगेशजी मडवी सर यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. थैंक यू सो मच रोशन संध्या, बहुत बहुत शुक्रिया दोस्तों, फिर एक बार आप सभी का स्वागत है। ये महत्वपूर्ण मुकाबला आप देख रहे हैं जो कि एक तरफ है टीम भावेश 11 जीडी स्पोर्ट वाकलन, जो कि भावेश विकास गायकर पुरस्कृत ये टीम मैदान पर उतरी। उनके सामने गांवदेवी खाड़ी टीम जिन्होंने पहले सत्र में 44 रन जोड़े और 45 रनों का टारगेट है। आप वाकलन टीम के सामने, वाकलन टीम के बल्लेबाजों को सुनहरा मौका है कि लगातार 3 गेंद में 3 छक्के लगाए तो 2000 और 3 गेंद में 3 चौके लगाए तो 1000 रुपए का इनाम बाना शेठ मित्र परिवार वाई सातारा इनके तरफ से। टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का डिसीजन दहिसर टीम का है और अगला मुकाबला गांवदेवी दहिसर बनाम गांवदेवी नारिवली के बीच रहेगा। शानदार मुकाबला। चलो खेल स्टार्ट। मुकाबला जीतने के लिए 45 का टारगेट है और सलामी जोड़ी जीत बोईर और ऋषि बोईर। गेंदबाज है सौरभ मात्रे जो कि पहला ओवर करेंगे। 24 गेंद में 45 रनों का टारगेट। प्रति ओवर की बात करेंगे तो प्रति ओवर में 11.25 के औसत से रन बटोरने वाकलन टीम को यह मुकाबला जीतने के लिए, और जीत के लिए टारगेट है 45 रनों का और इसलिए सलामी जोड़ी मैदान पर पहुंची है। 2 ओपनिंग ब्लास्टर। पहली गेंद मिड विकेट में, फील्डर थोड़े दूर है और गेंद निकल चुकी है सीमा रेखा के बाहर। पहला चौका ऋषि भोईर के बल्ले से। जी हाँ, विकास गायकर पुरस्कृत ये टीम मैदान पर है। भावेश 11 जीजी स्पोर्ट वाकलन टीम जिनके सामने 45 का टारगेट। शुरुआत बेहतरीन ऋषि बोईर द्वारा। बल्ले कैसा विकेटों के पीछे, दूसरे के लिए पलट चुके हैं और ये देखिए दूसरा रन भी पूरा किया तेजी के साथ। ना देखा था फील्डर, ना देखी थी गेंद और टूट पड़े थे जीत बोईर। दूसरे के लिए हाथ में गेंद डायरेक्ट आती तो यकीनन यहाँ पर ऋषि बोईर को लौटना पड़ता। रन बने 2-2 के साथ। रन संख्या 6 पर है। 11.25 के औसत। एक रन इंपॉर्टेंट है मगर इससे भी इंपॉर्टेंट अपना विकेट है। रन संख्या की बात करेंगे, रन संख्या बनी है 6 रन 2 गेंदों के ऊपर। ऋषि बोईर सेकंड पर, तो दूसरी तरफ गेंदबाजी कर रहे हैं गेंदबाज सौरभ मात्रे। पावर प्ले का ओवर है, केवल 2 खिलाड़ी ऑन साइड में तैनात किए गए, मिड विकेट और एक लॉन्ग ऑन। फिर एक बार मिस टाइमिंग स्ट्रोक थी, पॉइंट पे खिलाड़ी है। 1 रन पूरा किया और इसी सिंगल के साथ रन संख्या पहुंचे इस समय 7 रन पर। 3 गेंदे 7 रन प्रति ओवर। 11.25। 7वां मुकाबला मैदान पर है। 8वां मुकाबला इसके बाद होगा। ऑलरेडी जगदम्ब वाकलन टीम सुपर 4 में दाखिल हो चुकी है। इनमें जीतने वाली टीम भी सुपर 4 में दाखिल होगी और अगला मुकाबला नारिवली बनाम दहिसर, इनमें जीतने वाली टीम भी सुपर 4 में दाखिल होगी। अच्छी गेंद पड़ने के बाद बल्लेबाज को बीट किया जीत बोईर सेकंड पर। रन संख्या अभी भी रुका, बस स्कोर 7 रन। 4 गेंदे 7 रन।
पावर प्ले के ओवर आप देख रहे हैं, बिल्कुल दोनों के दोनों फील्डर जो ऑन साइड में तैनात किए गए हैं। एक लॉन्ग ऑन सीमा रेखा के ऊपर है, एक है स्क्वायर लेग के ऊपर। ये दो खिलाड़ी सीधे बल्ले से खेलना चाहते थे, रन तो पूरा किया एक, और इसी के साथ रन संख्या पहुंची है 9 रन के ऊपर, जो कि पहला ओवर प्रगति पर है। 5 गेंदे और 8 रन। पहले 2 गेंदों में 6 आए थे और अब 3 गेंदों में 2 आए, कुल मिला के 8 रन बने हैं। 8 रन बगैर किसी विकेट के नुकसान पर पहला ओवर जारी है। अभी भी बात करेंगे तो जीतने के लिए यहां से 37 रन चाहिए। 19 गेंदे ऑफ स्टंप के, शायद बाहर वाली गेंद थी, अंपायर ने इसे वाइड करा दी। अतिरिक्त रन बढ़ते हुए रन संख्या की बात करेंगे तो टोटल स्कोर बन चुका है इस समय 9 रन। जीत की बात करेंगे तो अभी भी 38 रनों का, सॉरी 37 रनों की आवश्यकता है। दूसरे के लिए पलटे हैं, थ्रो आया थोड़ा खराब, मगर देखना होगा, डायरेक्ट ही दी है, चेक करना पड़ेगा, क्योंकि जीत भोई डेंजर जोन की तरफ दौड़ रहे थे और थ्रो थोड़ा सा वाइड था, उसके बाद में हिट लगी। देखना पड़ेगा कि अब प्रॉपिंग क्रीज में पहुंचा है नहीं। नॉट आउट, रन पूरे मिलेंगे 2 और 2 के साथ रन संख्या पहुंचे। टोटल ओवर की समाप्ति, कुल मिला के टोटल रन संख्या पहुंची इस समय 1 ओवर के बाद 11 रन। जीतने के लिए अब चाहिए केवल 34 रन। भावेश शिलबन जीजी स्पोर्ट वाकलिन टीम की रन संख्या बनी है 11 रन। जीतने के लिए अब चाहिए, यहां से अब जीतने के लिए 18 गेंदें बची है, 34 रन चाहिए। लगातार 3 गेंदें 3 छक्के, 2000 का इनाम, और लगातार 3 गेंद में 3 चौके लगाए तो बागा सेठ मित्र परिवार वाई सातारा इनकी तरफ से 1000 है। इस टीम के ऑनर है, बिल्कुल जिस टीम को आज पुरस्कृत किया है। 18 गेंदें बची है, जीतने के लिए अब चाहिए 34 रन। गेंदबाज तैयार है दूसरा ओवर के लिए। लगातार 3 गेंद में 3 विकेट लेने वाले को 500 और लगातार 3 गेंदें 3 चौके लगाने वाले बल्लेबाज को भी 500 रुपए। आवाज महाराष्ट्र, फुल टॉस गेंद प्रहार किया, इस बार गेंद जाएगी स्पिन लेग के ऊपर से, जीत भोर के बल्ले से शानदार छक्का। विकेट हॅट्रिकला 500 रुपये, लगातार 3 बॉल 3 चौकार ठोकले तर 500 रुपये, आणि मेडन ओव्हर साठी 1000 रुपये, आणि त्याचबरोबर 3 धावा धावून जर कोणी काढले तर 200 रुपये। फिर एक बार व्हाट अ शॉट, मिड विकेट के ऊपर से फेंक दिया जीत भोईर ने, और एक लंबा छक्का। यह है वाकलन टीम के टाइगर, देखिए किस तरह से धाड़ रहे हैं। 2 छक्के उनके बल्ले से, पहले ओवर में थोड़ी सी शांत बल्लेबाजी, अब आक्रामक शॉट जीत भोईर के बल्ले से। कई साल से क्रिकेट खेल रहे हैं,
जीत भोईर, जिनके नाम पर तकरीबन 20 बाइक और एक फोर व्हीलर जीत भोईर मैदान पर दहाड़ रहे। देखिए केतन मात्रे के बाद इनका नाम आता है। बिल्कुल कई सालों से हम देख रहे हैं ठाणे डिस्ट्रिक्ट से सबसे महान खिलाड़ी केतन मात्रे के बाद जीत का नाम आता है, उसके बाद ऋषि भोईर का नाम आता है। फिर एक बार अच्छी शॉट ऑन साइड में, फील्डर तैनात। ये देखिए भाग्य का साथ, गेंद पड़ने के बाद बाउंस हुई सीधे फील्डर के मस्तक पर दस्तक देती हुई सीमा रेखा के बाद 4 रन। की रन संख्या पहुंची है 27। 18 रन की केवल आवश्यकता है 15 गेंदों के ऊपर। 15 गेंदे 18 रन, मुकाबले का रुख बदला है, कहानी पलटवार हो चुकी है। जो कि जीत भोईर की कहानी अलग है। मैदान पर आक्रामक बल्लेबाजी, पहले ओवर में थोड़ी सी शांत क्रिकेट, इसके बाद आक्रामक शॉट इस ओवर में। फिर एक बार, इस बार फील्डर के हाथ में गेंद, तो जब तक रन मिलेगा, एक डबल के लिए दौड़ना चाहते थे, एक सिंगल आई। रन संख्या 28 रन, जीतने के लिए 17 चाहिए। 14 गेंद में 17 चाहिए। ऑलरेडी जगदम्बा वाकलैंड टीम सुपर 4 में क्वालिफाई हो चुकी है। इनमें जीतने वाली टीम सुपर 4 में क्वालिफाई होगी। और अगला जो मुकाबला है नारिवली बनाम दहीसर, उनमें जो जीतेगी टीम वो सुपर 4 में क्वालिफाई होगी। दोनों टीमें तैयार है, नारिवली टीम और दहीसर टीम। ये देखिए कलात्मक क्रिकेट और एक खूबसूरत शॉट ऋषि भोईर के बल्ले से 4 रन। थैंक यू डीजेस सचिन। और बिल्कुल यहाँ पर चौके के साथ रन संख्या पहुंची 32 रन, जीतने के लिए केवल 13 रन की आवश्यकता है। 13 गेंदें बची है, 13 रन। बिल्कुल यह मुकाबला शानदार है। और आज भावेश 11 जीजी स्पोर्ट्स वाकलैंड टीम मजबूत स्थिति प्राप्त करते हुए, क्योंकि यह मुकाबला जीतने के लिए केवल 13 गेंद में 13 चाहिए। हल्के हाथों से प्लेस किया, डबल के लिए कॉल दी, और जब तक गेंद फील्ड हो फेंके। और ये देखिए किस्मत भी बहादुरों का साथ देती है। 2 फील्डर आई थी, गेंद ने दिया चकमा और गेंद सीधे बाउंड्री लाइन के पास 4 रन। आप 12 गेंद में केवल 9। तो 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है। 2 ओवर में बने 36 रन। जीतने के लिए 9 की आवश्यकता 12 गेंदों में। 12 गेंद में 36 बने हैं, 12 गेंद में 9 चाहिए। दोनों ओपनर ब्लास्टर मैदान पर हैं। जीत भोईर की बात करेंगे तो उन्होंने अभी तक 18 रन किए 6 गेंद में। 6 गेंदें खेली है ऋषि भोईर ने, उन्होंने 17 किए, एक अतिरिक्त रन मिली। सुलो जलबाजी करे काडी बनाम वाकलैंड के बीच मुकाबला आप देख रहे हैं। अच्छी गेंद है, यहां रन लेने की कोशिश है। देखिए गेंद मानो खिलवाड़ कर रहे खिलाड़ी के साथ। जैसे गेंद खिलाड़ी के पास पहुंचती है टर्न लेती है। 2 बार ऐसे चौके देखने मिले। इस बार भी गेंदबाज गेंद को उठाने गए,
गेंद ने चकमा दिया, मानो चूहा बिल्ली जैसा खेल रहे थे ना, उसी तरह गेंद भी अब चकमा दे रही है। केवल 8 रन की आवश्यकता। प्लेसमेंट, ये देखिए कलात्मक क्रिकेट, शांत सूझबूझ भरा क्रिकेट। जानते हैं कि दोनों बल्लेबाज हर एक गेंद पर एक सिंगल भी निकाली तो मुकाबला जीत सकते हैं, क्योंकि रन चाहिए केवल अब 7 रन, 10 गेंदें बची है। जीत बोहिर उठाकर खेलना चाहते हैं, मिस टाइमिंग है, फील्डर पहुंचे नहीं, यहां पर नहीं कैच को लपेट पाए। रन बने 2-2 के साथ रन संख्या पहुंची इस समय 40 रन पर। अब जीतने के लिए 5 रन चाहिए, 9 गेंदे 5 रन। भाग्य ने साथ नहीं दिया शायद कार्डी टीम का, जो कि फील्डिंग डिपार्टमेंट में जब भी गेंद आई सामने तो चकमा खाई। 9 गेंदे केवल 5 की आवश्यकता है। दहीसर बनाम नारिवली के बीच एक बिग फाइट मुकाबला होगा। इनमें टीम जीतेगी वो पहुंचेगी सीधे सुपर 4 में। ये गेंद पड़ने के बाद पहले बल्लेबाज को बीट करती हुई डॉट बॉल की समाप्ति। गुरदास बोहिर भी आए। अब अगले मुकाबले में देखेंगे, इस बार विनिंग स्ट्रोक, मुकाबला जीत लिया 10 विकेटों से भावेश 11 जीजी स्पोर्ट्स वाकलन, यानी कि भावेश विकास गायकर पुरस्कृत भावेश 11 जीजी स्पोर्ट वाकलन टीम सुपर 4 में दाखिल हो चुकी है। कॅप्टन अधिक पाटील आहे तो ऑलराऊंडर, ताने गाजवतो लय डेंजर, ताने गाजवतो लय डेंजर, ताने गाजवतो लय डेंजर। सचिन बच्चा निखिल पाटील आहे तो ऑलराऊंडर, संघाचा भार आहे त्यांच्यावर, संघाचा भार आहे त्यांच्यावर, संघाचा भार आहे त्यांच्यावर। आमचा पिंक्या पाटील स्पॉन्सर आहे, आमचा पिंक्या पाटील स्पॉन्सर, गाव गाजवतो गावाचा, गाव गाजवतो गावाचा। आमचे सापडणे गावचे खुशाल स्पोर्ट क्रिकेट संघाचा, आमचे सापडणे गावचे खुशाल स्पोर्ट क्रिकेट संघाचा, आमचे सापडणे गावचे खुशाल स्पोर्ट क्रिकेट संघाचा, आमचे सापडणे गाव। वाकलन संघ अभिनंदन, भावेश शेठ गायकर आपलं संघ दाखल झाला टॉप 4 मध्ये। उद्या नक्कीच विनंती असेल, भाना शेठ गायकर आपलं देखील अभिनंदन, संघ दाखल झालेला आहे टॉप 4 मध्ये, आनंदित आहे। त्यांचा संपूर्ण मित्र परिवार आपण पाहतोय तो देखील आलेला आहे, ते देखील आनंदित आहेत, कारण की त्यांचा संघ दाखल झालेला आहे टॉप 4 मध्ये। उद्या 11:30 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे। जे टॉप 4 मध्ये संघ दाखल झालेले आहेत, जगदंब वाकलन बी आणि भावेश 11 जीजी स्पोर्ट्स वाकलन, हे 2 संघ दाखल झाले टॉप 4 मध्ये। भानाशेठ गायकर यांचा संघ, भावेश